एकेका घरात 40-50 मतदार घुसवणं ही निवडणूक आयोगाची भुताटकी। निवडणूक आयोग कुणाची नोकरी करतं हे हळूहळू समोर येतंय। सरकार जेनझीला घाबरतंय का? ठाकरेंच्या महायुतीसह निवडणूक आयोगावर टीका। राज ठाकरेंना दुबार मतदारांमध्ये फक्त हिंदू आणि मराठीच मतदार दिसतोय। दुबार मतदारांमध्ये मुस्लिम मतदार का नाहीत? आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल। तर राज ठाकरेंची भूमिका भूमिपुत्रांच्या विरोधात त्यांनी व्होट जिहाद करू नये, आशिष शेलारांचा राज ठाकरेंवर आरोप। आशिष शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन। मतदार याद्यांमध्ये गोंधळ हे शेलारांनी मान्य केलंय, त्यांचं धाडस कौतुकास्पद। उद्धव ठाकरेंकडून शेलारांचं कौतुक। तर आम्ही ठराविक जाती समूहाची नाही तर संपूर्ण यादी सदोष करण्याची मागणी केली आहे, ठाकरेंचं स्पष्टीकरण। आशिष शेलारांनी आपल्याच नेत्याच्या विरोधात धाडस केलं, नक्की काहीतरी बिनसलंय। भाजपमध्ये सगळं आलबेल नसल्याची ठाकरेंकडून शंका उपस्थित। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 5562 मतदार मुस्लिम दुबार मतदार। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार 1243 मतांनी जिंकले, आशिष शेलारांचा गंभीर आरोप। भंडाऱ्याच्या साकोली विधानसभा मतदारसंघात 477 मुस्लिम दुबार मतदारसंघ। साकोलीत नाना पटोले 208 मतांनी जिंकले, आशिष शेलारांची मुस्लिम दुबार मतदारांवरून नाना पटोलेंच्या विजयावर शंका उपस्थित। आव्हाडांच्या मुंब्रा मतदारसंघात 30,601 दुबार मुस्लिम मतं असल्याची आशिष शेलारांचं प्रतिक्रिया। तर उत्तम जानकरांच्या माळशिरस मतदारसंघात 4399 दुबार मुस्लिम मतदार असल्याचं शेलारांचा आरोप। निवडणूक आयोगाच्या बाजूने आम्ही उत्तर देत नाही आहोत, विरोधकांना बेनकाब करण्याचा आमचा प्रयत्न। भाजप नेते आशिष शेलारांची विरोधकांवर टीका। आशिष शेलारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले, मोदी शहांवरही नकळत आरोप केले। उद्धव ठाकरेंकडून शेलारांचा कौतुक। तर आमच्या आरोपांवर विश्वास नाही तर शेलारांनी दिलेल्या माहितीला तरी जागा, ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख म्हणजे कोपराला गूळ लावण्याचा प्रकार। कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची टीका। तर 30 जून हा कोणता मुहूर्त? मुख्यमंत्र्यांनी कोणतं पंचांग पाहिलं? उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका। फलटणमध्ये सुषमा अंधारेंच्या आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी नाही, सुषमा अंधारेंचं पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन। एसआयटीवर आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुतेंच्या नियुक्तीवरही आक्षेप। तपास सुरू झाला नाही आणि फडणवीसांनी क्लीन चिट दिली, अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली, मग कारवाई का नाही केली? सुषमा अंधारेंचा सवाल। तर फलटण आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। नागरिकांकडून फलटण पोलिसांची अंधारेंकडे तक्रार। PIS पाटील यांच्या विरोधात नागरिकांनी तक्रार मांडली। फलटण पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्यानं न्याय मिळत नसल्याची कुटुंबियांची तक्रार। एसआयटी आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्रकरणाचा तपास व्हावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही या आंदोलनादरम्यान पीडित कुटुंबियांची मागणी। आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे, पीडित कुटुंबियांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी स्थापन नाही, महिला डॉक्टरच्या भावाची TV9 मराठीला प्रतिक्रिया। स्थापन समिती केवळ देखरेखीसाठी, महिला डॉक्टरच्या भावाची प्रतिक्रिया। मागण्या मान्य होत नाही तोवर जबाब नोंदवणार नाही, महिला डॉक्टरच्या भावाची भूमिका। महिला आयोग नाही ते महिला आयोग आहे, महिला आयोगावरच्या व्यक्ती राजकीय फायद्यासाठी एखाद्यावर गलिच्छ टीका करते। फलटण प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा। फलटण पंचक्रोशीत कोणताही संशयित मृतदेह आढळला तर तो फलटणलाच आणला जायचा, त्यासाठी आत्महत्या केलेली महिला डॉक्टर उपलब्ध असायची। सुषमा अंधारेंकडून किती दबाव होता याबाबतची माहिती। माझ्यावर होणाऱ्या आरोपांवर 2 ते 3 दिवसात भूमिका मांडणार, सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांवर रुपाली चाकणकरांची TV9ला प्रतिक्रिया। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपासणी वेगानं व्हावी, तपास प्रामाणिकपणे सखोल आणि तातडीनं होणार, भाजप नेते पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। विरोधी पक्षातील काही लोक राजकारण करतायत, भोयर यांचा आरोप। महिला आयोगाच्या अध्यक्षांमुळेच महिला माता भगिनींचं चारित्र्य हनन, मेल्यानंतरही सुरक्षेसाठीची यंत्रणा यातना देणारी रुपाली ठोंबरे पाटील यांची चाकणकरांवर टीका।
पुण्यात रुपाली ठोंबरेंचं आपल्याच पक्षातील नेत्या रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन। रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा, रुपाली ठोंबरेंची आंदोलनातून मागणी। रणजित निंबाळकर का उत्तर देतायत? आम्ही तुम्हाला आरोपी म्हटलंय का? सुषमा अंधारेंची टीका। तर निंबाळकरांनी आरोपपत्र दाखल करण्यास आम्हाला मदत करावी, अंधारेंचं आवाहन। रणजित निंबाळकरांची फलटणमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता जाहीर पत्रकार परिषद। ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांच्यासाठी व्यासपीठ आणि खुर्च्यांची व्यवस्था असणार। तर खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच, अंधारेंचं निंबाळकरांना प्रतिआव्हान। नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या नावाची अब्रू घालवली, रामराजे नाईक निंबाळकरांची रणजितसिंह निंबाळकरांवर टीका। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह निंबाळकरांवर टीका। टाक मला तुरुंगात, तुला तुरुंगात थर्ड लावेन, रामराजे निंबाळकरांचा रणजितसिंह निंबाळकर यांना इशारा। तर सभापती असताना मला खंडणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न, रामराजे निंबाळकर यांचा गौप्यस्फोट। मार्चच्या निवासी डॉक्टरांचा नागपुरातील मेयो रुग्णालयात कामबंद आंदोलन। ओपीडीमध्ये जाण्यास डॉक्टरांचा नकार। फलटणमधील महिला डॉक्टरांच्या आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टर आक्रमक। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही मार्चच्या निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन। अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मार्चचे डॉक्टर आक्रमक। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश। 6 ते 7 जण ऑपरेशनमध्ये सहभागी असणार। वन्यजीव रक्षण टीमच्या धनंजय कोकणे यांची माहिती। तर नरभक्षक बिबट्या ओळखण्यासाठी टीमकडे प्लॅन। मंचरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू। आमदार शरद सोनवणेही आंदोलनाला उपस्थित। आज या भागातील सर्व गावं बंद राहणार। बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं नागरिक आक्रमक। बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। आंदोलनादरम्यान प्रवाशांनी हॉर्न वाजवल्यानं आंदोलन आक्रमक। पुणे नाशिक महामार्ग रोखल्यानं प्रवाशांनी विचारला जाब। पोलिसांकडून आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन। नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी सरकारचं दुर्लक्ष। बिबट्यांच्या हल्ल्यावरून अमोल कोल्हेंचा आरोप। तर काल रात्रीपासून आज पुन्हा अमोल कोल्हे आंदोलकांच्या भेटीला। शिरूरमधील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या बालकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर रुग्णालयात। तर संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार। बिबट्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करण्यासही ग्रामस्थांचा नकार। कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनी निलेश चंद्र यांचं आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू। दादरचा कबूतरखाना सुरू होईपर्यंत आमरण उपोषण। गेल्या काही महिन्यांपूर्वी बंद केलेले कबूतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी। जैन मुनींच्या भूमिकेशी मी सहमत नाही, मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। तर कबूतरखाना पुन्हा सुरू करण्यासाठी जैन मुनींचं उपोषण सुरू। देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली ती पूर्ण झाली नाही, जैन मुनी निलेश चंद्र यांची टीका। तर जैन मुनींच्या आरोपांवर बोलण्यास लोढांचा नकार। मुंबई पालिकेकडून ठराविक वेळेसाठी कबूतरखान्यांना परवानगीनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। आम्ही गिरगावकर संघटनेचा आयुक्त भूषण गगराणींना पत्र। कबूतरखान्यांच्या ठिकाणी कावळेखाने सुरू करण्याचाही इशारा। आजपासून पुढील 5 दिवस राष्ट्रवादीच्या आढावा बैठका। सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वरळी डोममध्ये बैठका। अजित पवार बैठकीसाठी दाखल। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट। एसआयटी नेमली तरीही तपासाला गती नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। ठाकरेंसोबत राष्ट्रवादीची युती झाल्याच्या बातम्या चुकीच्या। महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नशील, रायगडचे खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। भुसावळ नगर परिषदेच्या निवडणूक चाचणीसाठी मेळावा संपन्न। सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही युती करू, अन्यथा आमची तयारी आहे, मंत्री गुलाबराव पाटलांचा स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इशारा। मवियात चिपळूण आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून रस्सीखेच।
पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आग्रही, सुरेश बने आणि बाळ माने यांच्यात नगराध्यक्ष पदावरून दावेदारी। अजितदादा महायुतीत आले नसते तर 100 जागा मागितल्या असत्या आणि 100 जागा निवडूनही आणल्या असत्या। जळगावात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतदारसंघात भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी। गंगाखेडमध्ये भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात भाजप नेते एकवटले। भाजपच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेला जोरदार सुरुवात। दादरमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। QR कोडद्वारे मुंबईकरांच्या सूचनांची मागणी। परभणी जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढणार। भाजप पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरणार। मंत्री मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण। रत्नाकर गुट्टेंकडून आधीच स्वबळावर लढण्याची तयारी। धुळे शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुकाणू समिती जाहीर। समितीच्या प्रमुखपदी MIM मधून आलेल्या फारुख शहा यांची निवड। शहांना समितीचं प्रमुख केल्यानं जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। खासदार सुप्रिया सुळेंची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात चर्चा। सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरून दिली माहिती। नंदुरबारच्या शनी मांडळ येथील भाजपच्या माजी सरपंचांचं आणि कार्यकर्त्यांचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत प्रवेश पार। ठाण्याच्या शहापूर तालुक्यात पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेला मोठा झटका। जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी सभापती संजय निमसेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। हायकोर्टाच्या आदेशावर दिवा प्रभाग समितीतील बेकायदेशीर इमारतींवर पालिकेची कारवाई। कारवाईच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। 10 ते 15 JCBंकडून 8 इमारतींवर तोडक कारवाई। राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने। साखर आयुक्तालयाच्या स्तरावर आणखी 33 कारखान्यांच्या परवानग्यांसाठी तपासणी। 2 दिवसात निर्णय होणार। नागपूरमधील बोगस मतदार कागदपत्रांच्या आधारे शालार्थ ID घोटाळा प्रकरण। सायबर पोलिसांकडून 672 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल। 672 बोगस शिक्षकांकडून वेतनाची वसुली करण्यावर सायबर पोलिसांचा भर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। अनौपचारिक चर्चेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामं पुन्हा सुरू। 150 कोटींच्या बिलं थकीत असल्यानं कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन केलं होतं। कंत्राटदारांना थकीत बिलं मिळण्याबाबत शब्द दिल्यानं काम सुरू। नागपूरमधील कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या सरकारी बंगल्यासाठी तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त खर्च। राज्यातील शेतकरी संकटात, मात्र कृषी मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या उधळपट्टीवर टीकेची झोड। मंत्र्यांच्या बंगल्यावर सरकारी पैशांची उधळपट्टी। मुख्यमंत्र्यांचीही परवानगी न घेता सरकारी बंगल्यावर खर्च केल्याचा रोहित पवारांचा आरोप। तर सरकारकडे पैसे नसताना दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर भिंतींना ग्रेनाइटचं कंपाऊंड। रोहित पवार यांचा आरोप। राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 15 जणांची यादी मंजुरीसाठी UPSC कडे पाठवल्याची माहिती। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला होणार निवृत्त। चिपळूण नगर परिषदेमधील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। हरकती आणि सूचनांनुसार शहरातील तब्बल 1301 मतदारांची नावं पुन्हा मूळ प्रभागात समाविष्ट। शहरातील एकूण 14 प्रभागांची पुनर्रचना। यवतमाळ जिल्ह्यातील 45 शिवभोजन केंद्रांना 9 महिन्यांपासून शासनाचा निधी नाही। त्यामुळे शिवभोजन चालकांना स्वतःच्या खिशातून केंद्रांचा खर्च करावा लागतोय। सुरळीत निधी वितरित करण्याची केंद्र चालकांची मागणी। भारतीय महिला संघाला BCCI कडून 51 कोटींचं रोख बक्षीस। BCCIचे सचिव देवजीत सैकिया यांनी केली बक्षिसाची घोषणा। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। सकाळी 11 वाजता अजिंक्य नाईक MCA अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार। उद्या दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी होणार।
5 ते 6 नोव्हेंबर अर्ज माघार घेण्याची मुदत. 8 तारखेला अर्जदारांची अंतिम यादी जाहीर होणार. 45 वर्षांवरील महिला गर्भवतींना रेल्वेत लोअर बर्थ मिळणार. तिकीट बुक करताना आपोआपच लोअर बर्थ देण्याची विशेष तरतूद. ट्रेनमध्ये लोअर बर्थ मिळण्याबाबत नियमांमध्ये महत्त्वाचे बदल. कुणबी प्रमाणपत्रांसाठी दोन्ही GR विरोधातील याचिकांवर 18 नोव्हेंबरला होणार एकत्रित सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश. 2004चा GR आणि सप्टेंबर 2025च्या GR विरोधात सुनावणी एकत्र घेण्याची ओबीसी वेलफेअर फाउंडेशनची मागणी. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम. पुढील काही दिवस पाऊस पडण्याचे हवामान विभागाचे संकेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यात पावसाचा अलर्ट. सोलापूर, बीड आणि लातूरच्या तालुक्यात येलो अलर्ट. राज्यातील जिल्हा बँकेच्या भरतीस स्थानिकांना प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय. 70% जागा राखीव ठेवण्याचा राज्य शासनाचे आदेश. निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेकडून 2 महिन्यात 580 निविदा. 1 ऑक्टोबर महिन्यातील 520 निविदांचा समावेश. निवडणूक आचारसंहितेत कामं रखडू नयेत यासाठी महापालिकेने हे निविदा सत्र राबवलंय. अमरावती जिल्ह्यात 9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. सर्व प्रसूतींची अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नोंद. लैंगिक अत्याचार तसंच बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती. नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता. खरीप हंगामातील पिकं काढण्यासाठी मोठी अडचण असल्यानं दुसऱ्या पिकासाठी शेतकऱ्यांची अद्यापही तयारी नाही. अमरावती जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच रब्बी हंगामात 2 लाख हेक्टरवर होणार पेरणी. हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होणार असल्याची माहिती. बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील 4 मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस. 700 ते 800 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज. चंद्रपूरमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान. तकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात. कोपरनामधील कढोली येथे संतप्त शेतकऱ्यांना 6 एकरवरील पीक पेटवून दिलं. जालन्याच्या भोकरदनमध्ये अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकरी वर्गातून मागणी. कपाशीसह मक्याचं मोठं नुकसान. रत्नागिरीत सततच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. कापून ठेवलेला भात पीक पूर्णपणे भिजलं. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू. जिल्ह्यात जवळपास 4000हून अधिक शेतकऱ्यांचं 772 हेक्टरवर पिकांचं नुकसान. पुण्याच्या इंदापूरमधील भीमा नदीत पहिल्यांदा सापडला पांढऱ्या रंगाचा कानस जातीचा मासा. उजनीच्या प्रदूषित पाण्यामुळे माशाच्या रंगात जनुकीय बदल झाल्यानं रंग पांढरा झाल्याचा संशोधकांचा अंदाज. जालन्याच्या बदनापूरमध्ये दाभाडी चिखलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. कापूस पिकासह शेतातील मक्याचं मोठं नुकसान. अकोल्यात शेतकऱ्यांच्या खात्यातून थट्टा करणारी रक्कम जमा झाल्याचं प्रकरण. अकोट तालुक्यातल्या दिनोडामधील शेतकऱ्यांच्या खात्यात 3, 8 आणि 13, 21 अशी रक्कम जमा झाली होती. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत आता ही बैठक होणार आहे. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टीतही जगवली 1.25 लाख झाडं. भूमच्या हाडोगरीमधील बाळासाहेब हाडोगरीकरांनी 300 एकरात जगवली 1.25 लाख झाडं. त्यापैकी 50,000 झाडं आयुर्वेदिक. यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचं मोठं नुकसान. कपाशीला बोंड न आल्यानं संतप्त शेतकऱ्यांना संपूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सरकारनं सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी. कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाणपूल पुन्हा 20 दिवसांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद. आजपासून 23 नोव्हेंबर पर्यंत पुलावरील अवजड वाहतूक बंद राहणार. पुलाच्या देखरेखीसाठी प्रशासनाचा निर्णय. भंगार विक्रीतून पश्चिम रेल्वेला मिळाला 300 कोटींचा महसूल. रेल्वेच्या जागेतील जुने रूळ, खांब आणि धातूच्या वस्तूंची रेल्वेकडून विक्री. माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवास पुन्हा लांबणीवर. तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांवरील रखडलेल्या कामांमुळे मिनी ट्रेनचा प्रवास रखडला. 8 नोव्हेंबर पूर्वी मालगाडी चालवून होणार होती मार्गाची चाचणी.
भुयारी मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। ऑक्टोबर महिन्यात मार्गिकेवरून 38,63,000 प्रवाशांकडून प्रवास। शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा। मुंबईतील हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक होता। समीर ॲपच्या नोंदणीनुसार रविवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक 53 वर। पालघरच्या समीर पाटील शूटिंग स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये 40वी महाराष्ट्र राज्य 2025 शॉटगन स्पर्धा संपन्न। आमदार विलास तरेंच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण। कोल्हापुरातील शाहूवाडीमधील दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं। बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता। लाकडी दांडके आणि दगडानं हत्या केल्यानं शाहूवाडीतील गुन्हेगार विजय गुरवला अटक। नागपुरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ। रोज 4 घटनांची नोंद। माहितीच्या अधिकारातून धक्कादायक माहिती समोर। 2022च्या तुलनेत महिला अत्याचाराचे गुन्हे सातत्याने वाढले। मालेगावातील बनावट नोटा प्रकरणात आता एटीएसची एंट्री। बनावट नोटांचा आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा एटीएसला संशय। या प्रकरणात तिसरा संशयित ताब्यात। तोसिफ मोहम्मद अकरम असं संशयिताचं नाव। सोलापूरच्या माढ्यात सख्या भावानं केली भावाची हत्या। वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करत असल्यानं भावाची हत्या। माढ्याच्या टेंभुर्णी पोलिसांकडून तिघांना अटक। पुण्यातील दौंडमधील डॉक्टरची 46 लाखांना फसवणूक। एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश देऊन मिळवून देण्याचं आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले। विश्वासघात करून दोघांची फसवणूक। दौंड पोलिसात गुन्हा दाखल। परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हैदोस। वृद्ध महिला गाढवाच्या हल्ल्यात जखमी। मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी।